नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे भोगीची भाजी। इथे मी घेवड्याची शेंग बारीक सोलून घेतलेले आहेत, असे छोटे छोटे तुकडे करायचे। गाजर घेतलेले आहेत कापून, हा ऊस घेतलेला आहे, हे ओले वाटाणे आहेत, हा पावटा घेतलेला आहे, ही ओली तूर आहे, तुरीची शेंग त्याच्यातनं शेंगा काढून घेतलेल्या आहेत, ही वालपापडी आहे, इथे मी वांगी 2 बारीक कापून घेतलेले आहेत आणि हा बटाटा आहे। आणि तसेच हे शेंगदाणे मी पाण्यात भिजत घातले होते, ते सुद्धा आपण भाजीमध्ये टाकणार आहे। आता आपण एक इथं कढई घेतलेली आहे, या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं। आता या तेलामध्ये ही घेवड्याची शेंग आपण टाकूया, ही वालपापडी टाकायची आणि ही शेंग या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता हे थोडंसं परतलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकूया। आता मी याच्यामध्ये ही ओली तुराची टाकते, हा ओला वाटाणा आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया, हा पावटा आहे हा सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि या सगळ्या भाज्या या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या। या भाज्या आता तेलामध्ये चांगलं परतलेल्या आहेत। आता आपण या भाज्या बाजूला काढून घेऊया। आता हे दुसरं मोठं भांडं घेतलं आहे, कारण भाज्या जास्त आहेत आपल्या। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण हा ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून देऊया, हे परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकूया, इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया। हे कांदे सुद्धा आपण चांगले परतून घ्यायचे। कांदा चांगला परतलेला आहे, आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा टाकूया। हे टमाटे चांगले शिजेपर्यंत ना परतून घ्यायचं। हे टमाटे चांगले शिजलेले आहेत, आता याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून देऊ। अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची, गरम मसाला आहे। आता हे मसाले परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकूया। मध्ये गाजर आणि जो ऊस आपण कापला होता तो याच्यामध्ये टाकून देऊया। हे बटाटा आणि वांग जे आपण कापून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करायचं, हे परतून घ्यायचं चांगलं। आता आपण जे घेवड्याची शेंग, वाटाणा, पावटा आपण भाजून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा। त्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या। हे शेंगदाणे पण टाकून द्यायचे याच्यामध्ये। हे शेंगदाणे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, शेंगदाण्यामुळे सुद्धा भाजी चांगली लागते। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। इथे मी 1 मोठा चमचा भरून लाल तिखट घेत आहे। आता हे लाल तिखट टाकल्यानंतर परत याला मिक्स करायचं आणि वाफेवर या भाज्या शिजवून घ्यायच्या। 1-5 मिनिटासाठी आपण या भाज्या वाफेवर शिजायला ठेवून देऊया। असं वाफेवर भाज्या शिजवल्यामुळे भाज्या लवकर शिजतात, म्हणून पाणी न घालता पहिल्यांदा अशा भाज्या वाफेवर शिजवून घ्यायच्या। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। अजून इथे मी तीळ भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून देऊया। हे मी कारळ्याची चटणी केलेली आहे, तुमच्याकडे जर नसेल, जर नाही टाकलं तरी चालेल, पण भोगीच्या भाजीला ही कारळाची चटणी टाकतात, त्यामुळे मी इथं ही कारळाची चटणी टाकत आहे। आणि हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा। आता हे सगळं मिक्स करून घेऊया।
आता आपण या भाज्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. हे मिक्स करायचं. आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे, पातळ करायची नाही आहे, त्यामुळे पाणी थोडंच टाकायचं. जसं शिजेल तसं आपण कमी जास्त पाणी टाकून या भाज्या शिजवून घ्यायच्या. चवीपुरतं मीठ टाकायचं. हे मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनिटामध्ये आपली ही भाजी शिजून तयार होईल. आता आपण या भाज्या झाकून ठेवूया. एक 15 मिनिट आपण हे बारीक आचेवर आपण या भाज्या शिजायला ठेवून देऊया. आता 15 मिनिट झालेले आहेत. बघूया भाज्या कशा शिजल्यात. आपण ह्याच्यातला बटाटा बघूया. बटाटा जर शिजला तर समजायचं की सगळ्या भाज्या शिजल्यात. हां, बटाटा शिजलेला आहे. आपल्या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत. ही भोगीची भाजी आता आपली तयार झालेली आहे. हे असे पांढरे तेल टाकायचे वरून. तुम्ही फोडणीला सुद्धा टाकू शकता. हे मिक्स करायचं. आता आपली ही भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.